मित्रांनो नमस्कार. कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे कसे तीन तेरा उडालेले आहेत आणि रक्षकच भक्षक झाल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्या पदाचा आपल्या खुर्चीचा गैरवापर करतात आणि सर्वसामान्य लोकांवर जर दहशत निर्माण करायची असेल तर त्यांचा छळ केला जातो, त्यांच्यावर दबाव आणला जातो. आपल्यासारखं सोयीनं प्रत्येकाने वागावं असं त्या वर्दी घातलेल्या खुर्चीवर बसलेल्या पदावर बसलेल्या व्यक्तीला वाटतं आणि तो तसंच शोषण करणारी जमात, शोषक जमात म्हणून या वर्गातील लोक दुसऱ्यांचा छळ करत असतात. मित्रांनो, मी डॉक्टर संपदा मुंडे यांचं आत्महत्या प्रकरणावर चर्चा करत असताना फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातली एक उच्च शिक्षित डॉक्टर ज्यावेळेस सरकारी स्वतः डॉक्टर असताना सुद्धा त्याच शासकीय रुग्णालयामध्ये आपल्या वरिष्ठाकडून सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही, आपल्या पोलीस डिपार्टमेंट कडं अधिकारी म्हणून असलेल्या व्यक्तीकडून आपला छळ होतो, शोषण होतं, दबाव केला जातो किंवा अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली जाते. शेवटी एखाद्या स्त्रीला जर तिला हरवता येत नसेल, तिला जिंकण्यापासून थांबवता येत नसेल तर तिच्या चारित्र्यावर हल्ला केला जातो, तिला बदनाम केलं जातं आणि अशीच वृत्ती महाराष्ट्रात आजही जिवंत आहे. म्हणजे पोलीस उपनिरीक्षक असणारा गोपाळ बदने, PSI असणारा, ज्या पद्धतीने डॉक्टर संपदाला त्रास देत होता, छळत होता किंवा त्यांचा जो काही प्रकार असेल, पण हा एकच भाग होता का? तर अशा पद्धतीने मला रिपोर्ट पाहिजे. पोलिसांना एखादा खुनासारखी घटना असेल तरी अपघात म्हणून हे प्रकरण डायव्हर्ट करायचं, खोटे पोलिसांकडून मेडिकल रिपोर्ट घ्यायचे. या प्रकारामध्ये एक उच्च शिक्षित, चारित्र्य संपन्न आणि आपल्या कामावर प्रेम करणारी आणि 100% भ्रष्टाचार मुक्त काम करणारी एक चांगली डॉक्टर या सगळ्यांच्या जाचाला कंटाळून तिनं स्वतःचे प्राण दिले, आत्महत्या केली. तिला आत्महत्या का करावी लागली तर तिथला माजी खासदार प्रेशर आणत होता, त्याचे PA सतत फोन करत होते. पोलीस अधिकारी, मग PI असतील, PSI असतील किंवा API असतील, या दर्जाचे अधिकारी ज्या पद्धतीनं तिथल्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या, उपजिल्हा रुग्णालयाच्या अर्थात तालुका स्तरावरच्या तिथं ते दबाव टाकत होते, सोयीनं ह्या सगळ्या गोष्टी करत आणि या सगळ्या प्रकाराला ती प्रचंड वैतागलेली होती, त्रासलेली होती आणि म्हणून संपदाने एक नाही, दोन नाही, तीन वेळेस आरोग्य विभागाकडे, वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, दखल घेतली नाही. याच म्हणजे प्रशांत बनकर असेल किंवा हा गोपाळ बदने असेल, म्हणजे या गोपाळ बदने सारख्या नराधमाला महाराष्ट्र पोलिसांनी अर्थात गृह विभागाने बडतर्फ सेवेतून केलं. माझा पहिल्यापासूनची ही मागणी होती. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिले असतील. मी ठामपणे सांगत होतो, सगळे म्हणायचं की बदनेचं निलंबन करा. गुन्हा दाखल झालाय आत्महत्येला म्हणजे केल्या प्रकरणी, करायला लावल्या प्रकरणी दोषी ठरवलं गेलंय. 24 तासात तो जर पोलीस कोठडीमध्ये राहिला तर तो निलंबन होणारच होतं. पण तसं होऊन चालणार आहे का? त्याला त्या पदावर आयुष्यात बसता येऊ नये अशी व्यवस्था झाली पाहिजे होती. त्यावेळेस मीच एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता, प्रवक्ता या नात्याने मागणी केली होती की आमच्या बीडच्या लेकीचा असा सहजासहजी जर कुणी ठरवून घडून आणलेली जर हत्या असेल, तिला छळलं असेल, तर महिला आयोग असो नाहीतर अजून कोणी असो, आम्हाला कोणाशीही देणं घेणं नाही. त्या महिला भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, संपदाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून त्या बदनेला सेवेतून बडतर्फ करा. राज्य सरकारनं तसा निर्णय घेतला आणि त्या PSI बदनेची म्हणजे बडतर्फ करून पोलीस डिपार्टमेंट मधून आता 100% हकालपट्टी झालेली आहे. ही
एक सकारात्मक गोष्ट असली तरी दोषी असणारे अजून जे 2-3 अधिकारी आहेत, जे या बदनेचे सिनियर आहेत, मग ते आरोग्य विभागातला कोणी असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंट मधला कोणी असू द्या, ह्या सगळ्यांची खरं तर न्यायमूर्तीच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि नुसती चौकशी नाही, यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे, ते सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये. आज डॉक्टरवर बर्डन आहे, म्हणजे प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, प्रत्येक अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर हे सरकारमधल्या पुढाऱ्यांचा, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, ज्यांच्याकडे पद आहेत आणि जे दबाव आणू शकतात, या सगळ्यांच्या दबावापोटी ही सरकारी कर्मचारी मंडळी ही कशी काम करते, वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जगते. एका बाजूला भ्रष्टाचाराने पोखरलेला हा महाराष्ट्र आणि संपूर्ण प्रशासकीय सिस्टीम, पैशाचा नुसता उत्माद सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांवर प्रेशर. याचा अर्थ सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य लोक यांना वेगळा न्याय आणि ह्या भ्रष्टाचाऱ्यांना वेगळा न्याय, हे सध्या महाराष्ट्रात घडतंय. म्हणून सरकारी अधिकारी सुरक्षित नाहीत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला वाटतं मला अधिकारी व्हायचंय, मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, पण ज्यावेळेस ते प्रशासनामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस त्यांना शासनाचे सगळे रंग पाहायला मिळतात. आणि त्या रंगामध्ये सुद्धा काही लोक इतके रंगून जातात की मग ते दुसऱ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात. म्हणजे पदावर बसलेला, खुर्चीवर बसलेला माणूस हा फक्त शोषण करायचं, फक्त त्रास द्यायचा, असं जर होत असेल तर हे गंभीर परिणाम भोगावे लागतात. ज्या डॉक्टर संपदा मुंडेंनी आत्महत्येच्या अगोदर सुद्धा तक्रार केली होती की मला प्रचंड त्रास दिला जातोय, माझ्या म्हणजे मनावर परिणाम या सगळ्या गोष्टीचा होतोय, दबाव टाकला जातोय, तुम्ही याच्यावर काहीतरी कारवाई घ्या, अन्यथा मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. हे सांगून, सूचना देऊन सुद्धा जर अधिकारी कर्मचारी त्याला दाद देत नसतील आणि तिचा जर असा जीव जाणार असेल, तिची जर घडून आणलेली हत्या असेल, कारण बरेच प्रकरण हे संशयास्पद आहेत, आणि महिलावर अन्याय अत्याचार झाला, तिनं आत्महत्या केल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष येतात, बघा न्याय कसा मिळू दिला जात नाही. आणि त्याच डॉक्टर मुलीचं चारित्र्य हनन केलं जातं का, तर बनगर नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये आरोपी आहे आणि तो कुठंतरी कनेक्शन जुळतंय का, त्याच्या कुटुंबातल्या लोकांना घेऊन जर पत्रकार परिषद घेतली जात असेल, जो की आरोपी म्हणून तिथं पोलिसांनी अटक केली, म्हणजे हे किती सगळं संशयास्पद आहे. आणि हे महाराष्ट्रात जर चालणार असेल, अत्यंत 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 दुर्दैवी आहे, हे मला या पद्धतीनं ठाम सांगावं लागेल. परंतु मित्रांनो, आपली जी मागणी होती की 100% या सगळ्या प्रकरणामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत आणि अधिकारी आहेत, या सगळ्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे, ह्यांच्या ढुंगणावर लाथ मारून ह्यांना तिथून हाकलून दिलं पाहिजे, आणि यांच्यावर दोषी प्रकरणी सगळ्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवली पाहिजे. पण त्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी होऊ शकते, SIT किंवा याच्यावर जी सरकार पुरस्कृत आहे. कारण संशय का बळावतो, ज्या खासदाराच्या पीएनी या डॉक्टर संपदांना धमकावलं, तिनं हातावर नावलेलं खासदार म्हणून त्याच तत्कालीन खासदारांना आणि आजच्या माजी खासदारांना राज्याचे मुख्यमंत्री त्याच फलटणमध्ये येऊन क्लीन चिट देतात, आपले दादा तसे नाहीत असं म्हणतात, आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपली लोक कितीही वाईट असली किंवा कुठल्याही गुन्ह्यात असली तरी त्यांना वाचवायचा असा जर कोणाचा उद्देश असेल, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याचा विचार झाला पाहिजे किंवा याच्यावर चौकशी झाली पाहिजे किंवा जनतेला हे प्रकरण कळलं पाहिजे. आणि असे नराधम नुसते सेवेतून निलंबित करून चालणार नाही, तर बडतर्फ केले गेले पाहिजे. म्हणून आपली मागणी होती आणि ती पूर्ण झाली. अजून सगळ्यांना लढावं लागेल. जे लढतात त्यांना तर सॅल्यूटच, परंतु जे फक्त बघ्याची भूमिका घेतली, बांधवांनो, आज बीडच्या लेकीवर घडलं फलटणमध्ये, उद्या दुसरीकडे घडू शकतं. तसं
आपण जागरूक नागरिक म्हणून जिथं अन्याय होईल तिथं ठणकावून बोललं पाहिजे. त्याचं नाव संतोष शिंदे आहे. आपण बोलत राहू, वाचा फोडत राहू. कुणाविषयी वैयक्तिक दोष नसतो, परंतु जे चुकीचं असतं त्याच्यावर बोललं पाहिजे. हाच एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या महाराष्ट्राप्रती आपली असलेली एक नैतिक भावना आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहाच, परंतु कमेंट करून तुमचं सुद्धा याच्यावर मत नोंदवा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.